नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. बित्तम बातमीच्या 7च्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पाहूयात मुंबई, ठाणे आणि कोकणामधील टॉप 5 घडामोडी. महायुतीमधील प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची महत्त्वाची बैठक आज वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा देखील केला. संख्याबळासाठी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना देण्यात आलं. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलाय. दरम्यान महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा जुनाच पॅटर्न कायम राहणार आहे. उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष आता लागून राहिलंय. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घ्यावी अशी आम्हा सर्व शिवसैनिकांची, आमदारांची आणि खासदारांची मागणी आहे आणि ते आमच्या मागणीचा विचार करतील आणि मागणी मान्य करतील असं मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. उशीर होण्याचा काही संबंध शिवसेना पक्षाशी निगडीत नाही, कारण आज भाजपाच्या गटनेत्याची निवड आज झाली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2 वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की शिवसेनेच्या बाबतीत मध्ये माननीय अमित शहा साहेब, मोदी साहेब मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि त्याचं आम्ही समर्थन करू. त्याच्यामुळे आमच्यामुळे कुठंच थांबलेलं होतं असं मला वाटत नाही. परंतु भाजपाची काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर आज पूर्ण झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमदार 100% आग्रही आहोत की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे, उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत ते सातत्यानं चालू ठेवण्यासाठी त्यांनी सरकारमध्ये राहून काही निर्णय घेतले पाहिजे. ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका एकनाथ शिंदे साहेब मान्य करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबच असतील हा आमचा विश्वास आहे. काल बैठक त्याच्यामध्ये गिरीश महाजन भेटण्यात आले, देवेंद्रजींचा मेसेज घेऊन आले होते. काय शेतकरी कर्मचारी उपस्थित होता की उपमुख्यमंत्री पदासाठी समजूत नाही. पहिली गोष्ट, काल दिवसभराचा जर तुम्ही म्हणजे पूर्ण आढावा घेतला तर मी स्वतः 2 वाजता देवेंद्रजींना भेटलेलो होतो. त्याच्यानंतर गिरीश महाजन साहेब वर्षावर येऊन सीएम साहेबांना भेटलेले होते आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींची आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली असेल आणि त्याच्यामध्ये प्रकृतीची विचारणा देखील करायला देवेंद्रजी आलेले होते. म्हणून मला असं वाटतं की दोघांमधलं बॉन्डिंग जे आहे ते पूर्वीपासूनचं आहे. मला असं कुठेही वाटत नाही की तुम्हाला अपेक्षित असलेल्या बातम्या मिळतील, त्याच्यामुळे ब्रेकिंग मिळेल असं मला वाटत नाही. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा आहे, एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा काय आहे याच्यापेक्षा आमची सगळ्यांची इच्छा आहे. 60-61 आम्ही जे आमदार आहोत, आमचं नेतृत्व सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे. आता तुम्ही अर्जुन भाऊंना विचाराय तर किशोर अप्पा सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर जर तर नाहीच आहे, प्रश्नचिन्ह नाहीच आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही शिवसेना म्हणून शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या आमदार खासदारांची सगळ्यांची इच्छा आहे. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना मंत्रिपदाची शपथ घेणार का असं विचारलं असताना त्यांचं माहित नाही, परंतु मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं अजित पवारांनी उत्तर देतात सगळीकडेच हास्याचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे. अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूँ. मुंबईमध्ये आता भाजपची सत्ता असल्यामुळे मराठीत बोलायचं नाही, मारवाडीतच बोलायचं असा हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिलाय. मराठीमध्ये बोलणाऱ्या एका महिलेवरती मारवाडीमध्ये बोलण्याची सक्ती या दुकानदाराने केली होती. गिरगाव मधील खेतवाडीमध्ये ही घटना घडली असून मनसे सैनिकांनी चोपल्यानंतर या दुकानदाराने मराठी माणसांची माफी मागितली. हा संबंधित व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावरती व्हायरल होतोय.
मी सोमवार दिनांक 2 तारखेला मी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ह्या महादेव स्टोअर या माणसाच्या दुकानात मी गेले. ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना 3 वेळा विचारलं. हा बोलतो मारवाडी में बात करने का. मी याला 3 वेळा विचारलं क्यों 3 वेळा विचारलं. तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है तो मारवाड़ी में बात करने का, मराठी में बात करने का नहीं, अभी मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का. तर आता ह्याच्यावर तोडगा काय. मला ह्या बाबतीत आता मलाही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे. आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे. आणि मी ही कंप्लेंट घेऊन लोढा साहेबांकडे गेले होते. तर लोढा साहेबांनी मला उद्धटपणे उत्तर दिलं की ये हमारे में झगडा लगाने का काम कर रहे हैं. तर आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं. आणि ह्या लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही. म्हणजे हा प्रश्न कुठे गेला. मी ओळखत नाही. तुम्हालाच ओळखच पाहिजे का. तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का. म्हणजे ह्या मलबार हिल मधला प्रत्येक नागरिक तुमचा ना, मग त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कोणी करायचा. मुरबाड तालुक्यामध्ये गेली 20 वर्षांपासून पत्रकारितेमध्ये काम करत असलेले, त्याचबरोबर समता सामाजिक फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सामाजिक काम करणारे शांत, संयमी आणि अभ्यासू पत्रकार शंकर करडे यांच्या कामाची दखल गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया एशियन आर्ट सोसायटीच्या विद्यमाने घेण्यात आले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना 2024चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील देण्यात आला. गोवा राज्याची राजधानी पणजी येथील संस्कृती भवन या ठिकाणी माजी केंद्रीय राज्यमंत्री रमाकांत खलप यांच्या शुभ हस्ते करडे यांना गौरवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. करडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल मुरबाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किसन कथोरे आणि वडखळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी त्यांचे विशेष कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. राजीव चंदने, बित्तम बातमी, मुरबाड. बित्तम बातमीच्या टॉप 5 मध्ये इथेच वेळ झाली थांबायची. पुन्हा भेटू उद्या 7च्या बातमीपत्रात. धन्यवाद.